पैशांची फसवणूक झालेल्या महिलेनं अजित पवारांसमोर आक्रोश मांडलेला आहे। अजित पवारांच्या बीड दौऱ्यावेळेस महिलेनं आपली व्यथा मांडलेली आहे। बहिणीची केस समजून तपास करा, अजित पवारांनी पोलिसांना सूचना दिल्यात। तुमचे पैसे मिळालेले आपल्याला 1,35,000 रुपये गोसावी तुम्ही इथले ऐका ना, ही आपली भगिनी आहे जे पहिले सायबरची केस आहे, सायबर क्राईम झालेला आहे, तिच्या अकाउंटला 1.5 लाख रुपये होते। ही आपली बहिणीची केस समजून आपल्याला तपास लावून त्याचा बंदोबस्त करायचा आणि तिला मदत करायची। मला पुढच्या ट्रिपला नवनीतची तुम्ही स्वतः सांगायचं, ते नक्की करू। फार सगळ्यात बाजूने ती अडचणीत आली। ते मला अशीच मदत म्हणूनच आलेली होती आणि लाडक्या बहिणीचे पण येत होते, म्हणलं होते ना लेकरा बाळाला, मालकाचे आत्महत्या केलेली त्यांनी म्हणून ते आलते पैसे। तुमच्या मालकाने आत्महत्या केली म्हणून तुम्हाला किती पैसे? 1 लाख रुपये मिळाले? हा, भेटले होते ते पण, आणि बाकीचे सगळे लाडक्या बहिणीचे होते आणि लागतील म्हणून मी आपलं ठुईचे मोलमजुरी करून लेकरं जगवायचे आणि शिक्षणालाच लागतील पुढे म्हणून त्यांच्यासाठी ठुलते मी। ते सगळेच झाले, 15 दिवस झालं, काय सांगावं, मला जेवण सगळं नाही। हा, आता अजित पवार तुम्ही त्यांच्याकडे तक्रार मांडली त्यावेळी अजित पवारांनी काय सांगितलं तुम्हाला? करू म्हणले मदत, गुन्हा दाखल करू, ते सायबरला काय असं तसं काय ते तसं म्हणत होते।